नमस्कार सर्व अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस ताई यांच्यासाठी खुशखबर आहे, आनंदाची बातमी आहे। एप्रिल महिन्याचे वाढीव मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासंदर्भातला महत्त्वाचा जी.आर. आलेला आहे। यानुसार आता लवकरच अंगणवाडी सेविका ताई व अंगणवाडी मदतनीस ताई यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे। तर जी.आर. मध्ये किती रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे, कधीपर्यंत हे पैसे आपल्याला मिळतील या संदर्भात सविस्तरपणे माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर आपण या जी.आर. मध्ये बघू शकता, अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस ताई यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता निधी वितरित करण्याबाबतचा महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यांचा दिनांक 8 मे 2026 रोजीचा हा जी.आर. आहे। या जी.आर. नुसार सदर शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे माहे एप्रिल 2026 या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रानुसार यामध्ये दर्शवलेल्यानुसार 174 कोटी एवढा अतिरिक्त राज्य हिश्श्याचा आवश्यक निधी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे। तर आपण या विवरणपत्रात बघू शकता, 174 कोटी रुपये एप्रिल महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता देण्यासंदर्भात हे पैसे मंजूर करण्यात आलेले आहे। हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। त्यानुसार आता आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी वित्त विभागाने वेळोवेळी दिलेल्या सूचना विचारात घेऊन सदर निधी विहित पद्धतीने उपयोजनात कार्यवाही पूर्ण करावी अशा सूचना दिलेल्या आहे। लवकरच हा निधी आपल्या खात्यामध्ये जमा होईल। आपले मानधन आणि प्रोत्साहन भत्ता या ठिकाणी मिळणार आहे। तर अशा प्रकारची अंगणवाडी ताई, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस ताई यांच्यासाठी खुशखबर होती। हा जी.आर. बघायचा असेल तर www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर बघू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती हा जी.आर. आपल्याला बघायला मिळेल। तर अशा प्रकारची या अतिशय आनंदाची बातमी होती। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त अंगणवाडी ताई यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।